नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बघा। तर मित्रांनो, एक बातमी आली होती, त्याच्याबद्दल आपल्याला व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे। तर मित्रांनो बघा, गृह विभागाकडून 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन। तर बघा, निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी 20 मे नंतरच ग्राउंड होणार। तर मित्रांनो, तुम्हाला मी एक मॅथचा निर्णय दाखवणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, आता होणार आहे का जूनमध्ये होणार आहे का मित्रांनो दिवाळीकडे होणार आहे, हे यातनं क्लिअर होणार आहे। तर मित्रांनो, आपण थोडासा अंदाज घेऊ शकतो। तर मित्रांनो, बघत राहा व्हिडिओ। मित्रांनो, कोर्टाचा निर्णय बघायच्या अगोदर मित्रांनो, आपल्याला SRPFच्या ज्या जागा आहेत त्या मित्रांनो, त्या जागेसाठी किती फॉर्म आलेले आहेत ते मित्रांनो आपल्याला चेक करायचं आहे। तर मित्रांनो, इथे बघा, SRPF गट क्रमांक 1 पुणेला किती आलेले आहेत बघा। तर मित्रांनो बघा, 26,166 एवढे अर्ज आलेले आहेत। तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही कॅन्सल ऑफ ॲप्लिकेशन किती झालेले आहेत बघा। तर मित्रांनो, कॅन्सल ॲप्लिकेशन झालेलं बघा 490। त्यानंतर इथं दुसरं बघा, गट क्रमांक 2 पुणे बघा। तर मित्रांनो, 32,176। त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही नागपूरला बघा। तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही बघा 968 एवढे फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर SRPF बघा, नागपूरला बघा, गट क्रमांक 4 बघा। तर इथं बघा 20,452। त्यानंतर दौंडला बघू शकता, इथं बघा 14,820 एवढे फॉर्म आलेले आहेत। तर मित्रांनो, हे बाकीच्या जिल्ह्याचे आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। तर मित्रांनो, बघू शकता हा मॅटचा निकाल आहे बघा। म्हणजे मित्रांनो, गृह विभागाला त्यांनी काय केलेलं आहे की सूचना केलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला या PDF मध्ये बघायचं आहे की नेमक्या किती तारखेपर्यंत त्यांनी वयवाढ करण्याची मुदत दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, कोर्टाची ही ऑर्डर आहे बघा। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, ही सगळी PDF काय वाचण्याचा अर्थ नाही मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी। हे बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, हे बघा। तर मित्रांनो, 13/6/2024 पर्यंत मित्रांनो फायनल त्यांना रिप्लाय द्यायचा आहे। कुणाला? तर कोर्टाला रिप्लाय द्यायचा आहे की गृह विभागाला ही पोलीस भरतीची वयवाढ वाढवता येते की नाही, किंवा वाढवायची असेल तर त्यांनी त्यांना। तर मित्रांनो, काही चॅनेलवर, काही यूट्यूब चॅनेलवर, त्यानंतर काही TV चॅनेलवर मित्रांनो बातमी फिरत आहे की 25 मे पासून आपलं ग्राउंड चालू होणार आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, कोर्टाने जी तारीख दिलेली आहे की वयवाढ समितीची रिप्लाय द्या म्हणून। तर मित्रांनो, 13/6/2024 म्हणजे 13 जूनपर्यंत तारीख दिलेली आहे। तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, जूनमध्ये तुमची भरती प्रक्रिया चालू होण्याची जास्त शक्यता आहे, किंवा मित्रांनो त्यानंतर सुद्धा होऊ शकते। पण मित्रांनो, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि मित्रांनो भरपूर अभ्यास करा, भरती कधीही लागो, तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती। यावरून तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो, पोलीस भरती यावर्षी थोडीशी लेट होईल का मित्रांनो, आत्ता लगेच होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नक्की। परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।